नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 38. शारदा आणि प्रल्हाद तिच्या माहेरी आले होते. यावेळी सुदर्शन मोठमोठ्याने हसत होते, कारण प्रल्हादने नुकताच त्यांना घडला प्रकार सांगितला होता. म्हणून शारदा गाल फुगवून बसली होती. तिच्यासारखी हुशार व कोणालाही न घाबरणारी मुलगी चक्क पालीला घाबरते, म्हणून दोघे तिची चांगलीच खेचत होते. हे तर काहीच नाही जावई बापू. जेव्हा ही लहान होती तेव्हा आमच्या घरात पालीचं कोणी नाव जरी काढलं तरीही मोठ्याने ओरडायची. एकदा हिला घरामध्ये पालीचं पिल्लू दिसलं. तशा मॅडम मोठ्याने ओरडल्या आणि घराबाहेर पळत सुटल्या. आम्ही बरीच समजूत काढली, पण ही काही घरात यायला तयार नव्हती. शेवटी नाईलाजाने मला अख्खा घर पेस्ट कंट्रोल करून घ्यावा लागला. जेव्हा ते पिल्लू बाहेर आलं तेव्हा कुठे मॅडम शांत झाल्या, नाहीतर यांच्यासोबत आम्हालाही घराबाहेर राहावं लागलं असतं. सुदर्शन अजूनही हसत होते. तुम्ही पण ना बाबा, नेहमी माझी मस्करी करत असता. मी नाही बोलणार तुमच्यासोबत. शारदा आपल्या रूममध्ये निघून गेली. त्यानंतर दोघेजण काही वेळ बोलत बसले. काही वेळाने प्रल्हाद रूममध्ये आला. आधीच उशीर झाला होता, त्यामुळे सुदर्शन यांनी प्रल्हादला मुक्काम करायला सांगितलं होतं. शारदा अजूनही गाल फुगवून बसली होती. तिची समजूत कशी काढावी हेच प्रल्हादला समजत नव्हते. तो तिच्या शेजारी येऊन बेडवर बसला. ती निवांत बेडवर पहुडली होती. आपण गावात राहतो, त्यामुळे अशा ठिकाणी कीटक येणं साधारण गोष्ट आहे. तुम्हाला जमवून घ्यावं लागेल. प्रल्हाद तिला समजावत होता. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? की मी पालीसोबत राहावं? माझ्याने होणार नाही. मी काही मुद्दामून करत नाही. तिला पाहिल्यावर माझी काय अवस्था होते हे माझं मलाच माहीत. शारदाच्या अंगावर पुन्हा काटा आला होता, जो त्याच्या नजरेतून सुटला नाही. 2 दिवस तुम्ही इथेच राहा. मी घराला पेस्ट कंट्रोल करून घेतो, मग तर झालं. प्रल्हाद म्हणाला. तशी तिची कळी खुलली. माझी काहीच हरकत नाही. मी इथे राहिले तर बाबांना पण बरं वाटेल. बरीच रात्र झाली आहे, झोपा आता. शारदाने अंगावर पांघरून घेतलं व डोळे बंद केले. तिच्या अशा वागण्याचं प्रल्हादला हसायला येत होतं. प्रल्हाद तिच्या शेजारी पहुडला, पण त्याला काही केल्या झोप येत नव्हती. तुम्ही काहीतरी म्हणाला होता, आठवतं? प्रल्हादच्या बोलण्याचा अर्थ तिला समजला नव्हता. तिने डोक्यावरचं पांघरून बाजूला सारले. मला आठवत नाही. तुम्हीच सांगा काय ते. शारदाने त्याच्या दिशेने कूस बदलली व दोन्ही हात आपल्या उशाशी घेतले. जाऊ द्या. तुम्ही विसरला आहात तर आठवण करून देण्यामध्ये काहीच अर्थ नाही. प्रल्हादने डोळे झाकले व एक हात कपाळावर ठेवला. त्याची अवस्था पाहून तिला हसायला येत होतं. माझ्या लक्षात आहे, शारदा म्हणाली. तसा तो तिच्या दिशेने पाहू लागला. आणखी किती वाट पाहायची? तुम्हीच सांगा. प्रल्हाद तिच्या दिशेने झुकला, म्हणून तिने लाजून दोन्ही हाताने आपला चेहरा लपवला. त्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिच्यामध्ये नव्हतं. तिची कृती पाहून तो आणखी तिच्या दिशेने खेचला जात होता. शारदा, किती लाजणार आहात? मला घाई नाही. मी फक्त आठवण करून देत होतो. प्रल्हादने अलगद तिचे दोन्ही हात बाजूला केले. तशी दोघांची नजरानजर झाली. सर्व काही समजतं मला. मी काही लहान नाही. पण अनाहूतपणे आपल्यावर जे संकट आलं होतं त्यामुळे राहून गेलं. कारण आपल्यापुढे फक्त स्वतःचं वैयक्तिक आयुष्य नाही, तर परिवाराची जबाबदारीसुद्धा आहे. त्यामुळे मी तो विषय बाजूला सारला होता. शारदाचं म्हणणं
त्याला पटत होतं. आता संकट निवळलं आहे ना, म्हणून तुम्ही विचार करायला हवा. प्रल्हाद काही ऐकायचं नाव घेत नव्हता, म्हणून ती हसायला लागली आणि तशीच त्याच्या खुशीमध्ये शिरली. दोघांना आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती. तो दिवस लवकरच येणार होता. घरामध्ये पेस्ट कंट्रोलचे काम सुरू होते. प्रल्हादने सागरला कॉल करून माणसं बोलवायला सांगितली होती. त्यामुळे सकाळपासून घरामध्ये सामानाची हलवाहलवी चालली होती. याआधी गावामध्ये कोणी हा प्रकार केला नव्हता. त्यामुळे सुलोचनाबाई विचारात पडल्या होत्या. पण जेव्हा अनुने त्यांना रात्रीचा घडला प्रकार सांगितला, तेव्हा त्याही मन भरून हसल्या. अक्षय नुकताच आंघोळ करून आला होता व ऑफिस जाण्याची तयारी करत होता. तितक्यात सोनाली आतमध्ये आली. तिने सुलोचनाबाई आणि अनुचं बोलणं ऐकलं होतं. तुझा दादा घरामध्ये पेस्ट कंट्रोल करत आहे, सोनाली नाटकीपणे म्हणाली. ही तर चांगली गोष्ट आहे. तुला कॉक्रोचची भीती वाटते, त्यामुळे तुझ्यासाठी बरं झालं, अक्षय बेफिकीरपणे म्हणाला. तुला काहीच कसं समजत नाही अक्षय. हे पेस्ट कंट्रोल कॉक्रोचसाठी नाही. तुझ्या वहिनीला पालीची भीती वाटते, म्हणून काल रात्री त्या माहेरी गेल्या आहेत. हा सर्व घाट त्यांच्यासाठी घातला आहे. अवकाळी पावसामुळे शेतामध्ये इतकं नुकसान झालं, तरीही यांचे फालतू खर्च कमी होत नाही. हेच पैसे आपण मागितले असते तर यांना 12 नद्या आडव्या गेल्या असत्या. आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाक, नाहीतर वेळ निघून गेल्यावर आपल्या हाताला दमडीसुद्धा लागणार नाही. सोनालीच्या बोलण्याचा त्याच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. तू बरोबर बोलत आहे. मी आजच दादासोबत या विषयावर बोलतो. अक्षय आपल्या निर्णयावर ठाम होता. दुपारी प्रल्हाद, शारदा व सुदर्शन यांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर प्रल्हाद घरी जाणार होता, म्हणून शारदाचा चेहरा उतरला होता. कारण तो गेल्यानंतर तिचं मन लागणार नव्हतं. निघतो मी, प्रल्हाद म्हणाला. तसा तिचा चेहरा पडला. तुम्ही पण शारदासोबत राहिला असता तर बरं झालं असतं. माझंही मन लागलं असतं, सुदर्शन म्हणाले. घरामध्ये बरीच कामं आहे. त्यात पेस्ट कंट्रोलचं काम सुरू आहे, म्हणून मदतीसाठी जावं लागेल. प्रल्हादची नजर तिच्यावर पडली. त्याने तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपले होते. तसा तो जाण्यासाठी निघाला. काळजी घ्या आणि 2 दिवसानंतर घरी या. तिला सोडून जाताना प्रल्हादचा पाय ओढत नव्हता. मी परवा येते, तोपर्यंत तुम्ही सर्व पाली बाहेर काढा, शारदा म्हणाली. म्हणून तो पुन्हा हसायला लागला आणि तिचा निरोप घेतला. प्रल्हाद घरी आला तेव्हा घरातील कामं बऱ्यापैकी झाली होती. घराची साफसफाई करण्यासाठी सागरने काही गडी आणले होते, त्यामुळे कामं लवकर होत होती. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे घरामध्ये औषधाचा वास येत होता. त्यामुळे सुलोचनाबाई व अनु बाहेर बसल्या होत्या. प्रल्हाद बाहेर अंगणात चारपाईवर बसला होता. सुलोचनाबाई त्याच्यासाठी चहा घेऊन आल्या होत्या. सध्या त्यांचं जेवण आणि चहापाणी अनिताच्या घरी होतं. ही फवारणी करून काहीही होणार नाही. हे गाव आहे, त्यामुळे जीवजंतू आपलं ऐकणार नाही. सुलोचनाबाई त्याच्या शेजारी बसल्या. तुझ्या सुनबाईची इच्छा होती, त्यासाठी करणं गरजेचं होतं. तू शारदाची अवस्था पाहायला हवी होती. तिच्या अंगावर पाल पडली तेव्हा ती खरंच खूप घाबरली होती, प्रल्हाद काळजीने म्हणाला. अनुने सांगितलं मला. यापुढे तू सुद्धा तिची काळजी घेत जा. ती आपल्यासाठी किती करते, त्यामुळे तिला सुखात ठेवणं आपलं कर्तव्य आहे, सुलोचनाबाई म्हणाल्या. रात्री उशिरापर्यंत काम चाललं होतं.
त्यामुळे सुलोचनाबाई यांनी साधं जेवण बनवलं होतं, कारण दिवसभर कामामुळे त्या सुद्धा दमल्या होत्या. आज अक्षय आणि सोनाली शांत होते. ही गोष्ट घरामध्ये सर्वांना खटकत होती, पण कोणी त्या दोघांवर म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. दादा, जेवण झाल्यानंतर तुझ्यासोबत एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. शेवटी अक्षयने विषय काढला. जे काही बोलायचं असेल ते आत्ताच बोल. त्यासाठी जेवण व्हायची वाट काय बघतो? प्रल्हादला त्याच्या मनातील मनसुबा माहीत नव्हता. तसं नाही दादा, आपण निवांत बसलो असतो. अक्षय नक्की काय बोलणार आहे यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. जेवणं झाली. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये येऊन बसले. हा बोल, काय काम आहे? प्रल्हादने लगेच विषयाला हात घातला. मी म्हणत होतो की तो पुढे काही बोलणार तसा सागर आतमध्ये आला. अरे प्रल्हाद, लवकर चल. आपल्या श्रीपादचा अपघात झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहे. आपल्याला जायला हवं, सागर म्हणाला. तसा प्रल्हाद तडक जाण्यासाठी उठला. येतो आई, घरी यायला उशीर होईल. तू वाट पाहू नको. चल सागर. प्रल्हाद तसा सागरबरोबर बाहेर निघून गेला. श्रीपाद त्यांच्या शेजारी राहत होता. दोन्ही परिवारांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे सुलोचनाबाई यांना काळजी वाटून राहिली होती. त्यामध्ये प्रल्हादचा स्वभाव असा होता की तो कोणाच्याही मदतीला धावून जात होता. पण यामुळे अक्षयचा विषय अर्धवट राहिला होता. त्याने एक नजर सोनालीच्या दिशेने पाहिलं. त्याला पाहून तिने एक राकीट लूक दिला आणि आतमध्ये निघून गेली. आज कितीतरी वर्षानंतर हा योग आला होता, पण शेवटी त्यामध्ये विघ्न आले होते व त्यांचा विषय अर्धवट राहिला होता. अक्षय आणि सोनालीला काहीही करून जमिनीचा विषय काढायचा होता, पण प्रल्हादसोबत बोलण्याची संधी काही केल्या भेटत नव्हती. त्यामध्ये प्रल्हाद 2 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये जात होता. त्यात शारदा पण घरी आली होती. म्हणून तिच्यासमोर हा विषय कसा काढायचा हा गहन प्रश्न होता. कारण ती स्वतः वकील असल्यामुळे नक्कीच प्रल्हादचे कान भरणार हे दोघांना माहीत होतं. मग काय करायचं ठरवलं आहे तू? सोनालीने विचारलं. थोड्यावरून संधी हुकली. त्या दिवशी वहिनी घरी नव्हत्या, तेव्हाच विषय काढायला हवा होता. अक्षय डोक्याला हात लावून बसला होता. जे झालं ते उकरून काढण्यात अर्थ नाही. जाऊबाई वकील असल्या तरी आपण काही चुकीची डिमांड करत नाही. त्या जमिनीवर आपला पण अधिकार आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही. आपण आजच दादासोबत बोलून घेऊ. काय विचार आहे? सोनाली म्हणाली. तसा त्याने होकार दिला, कारण उगाच वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. संध्याकाळ होत आली होती. प्रल्हादची शेताची कामं उरकली होती. त्याची नजर सहज समोर गेली तर शारदा मस्त झोके घेत होती. ती दररोज कोर्टामधून डायरेक्ट शेतामध्ये येत होती. त्यानंतर दोघे सोबत घरी जात होते. चला मॅडम, का इथेच राहण्याचा विचार आहे? प्रल्हाद हसत म्हणाला. माझी काहीच हरकत नाही. हवं तर मी तुमच्यासाठी चुलीवर जेवण बनवते. शारदा झोक्यावरून खाली उतरली व आपले लांबसडक केस मोकळे सोडले, जे तिने क्लचने वरती बांधले होते. काही वेळासाठी प्रल्हाद तिच्याकडे भ्रमिष्ठासारखा पाहतच राहिला. तिने घातलेला व्हाईट कलरचा सिंपल चुडीदार तिच्या नितळ कांतीवर आणखी उठून दिसत होता. तिला कितीही पाहिलं तरी त्याचं मन भरत नव्हतं. आता उशीर नाही होत तुम्हाला? त्याची नजर आपल्यावर खिळली आहे हे तिने जाणले होते, म्हणून ती गोड लाजली. हा म्हणजे चला. काय दिवस आले आहे. स्वतःच्या बायकोला पाहण्याची चोरी झाली आहे. प्रल्हाद तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
जे तिने ऐकलं होतं म्हणून ती गालात हसत होती. दोघेही घरी आले तेव्हा सोनाली आणि अक्षय हॉलमध्येच बसले होते. चेहऱ्यावरून दोघेही टेन्शनमध्ये दिसत होते. प्रल्हादला पाहून सुलोचनाबाई आणि अनु किचनमधून बाहेर आल्या. बरं झालं तू आला. या अक्षयला तुझ्यासोबत बोलायचं आहे. केव्हाचा तुझी वाट पाहत बसला आहे, सुलोचनाबाईने सांगितले. अरे हो, त्या दिवशीचा आपला विषय अर्धवट राहिला. बोल, काय काम होतं? प्रल्हाद खुर्चीवर बसला. शारदाने बॅग टेबलवर ठेवली आणि ती पण तिथेच थांबली. अक्षयने एक नजर सोनालीच्या दिशेने पाहिलं. तिने डोळ्यांनी अक्षयला खुणावले. शारदा हे सर्व पाहत होती. दोघे पैशाची डिमांड करणार असे तिला वाटत होते, कारण त्या दोघांकडून दुसरी अपेक्षा असू शकत नव्हती. यावेळी शेतीमध्ये बरंच नुकसान झालं आहे, अक्षयने विषय काढला. पण मनातून तो थोडा घाबरला होता. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.